सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत अतिशय मऊ, जाळीदार आणि खूपच चविष्ट सेट डोसा. हॉटेलमध्ये मिळणारे सेट डोसे खायला खूपच आवडतात, पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तेच हॉटेलसारखे मऊ आणि स्पंजी सेट डोसे घरच्या घरी बनवणार आहोत. हे डोसे इतके सॉफ्ट होतात की ते सहज खाता येतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग पाहूया मऊ आणि स्पंजी सेट डोसा घरी कसा बनवायचा. सेट डोसे तयार करण्यासाठी सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये 3 वाटीपर्यंत तांदूळ घ्यायचा आहे. तर इथे मी रेशनची तांदूळ वापरली आहे. आपण नॉर्मल तांदूळसुद्धा इथे वापरू शकतो. त्यामध्येच 1 वाटीपर्यंत जाड पोहे, पाव कमी 1 कप उडीदचं डाळ घालायचं आहे आणि 1 चमचा इथे मेथीचे दाणे घालणार आहोत. यामध्ये पोहे घातल्यामुळे डोसे हे अजून छान मऊ होतात. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. डाळ आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. एकदा हे छान असं धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण लावून 5 तासासाठी आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत. 5 तासानंतर इथे आपण बघू शकतो डाळ आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतल्यानंतर तयार झालेलं आहे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ असं बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घेतल्यानंतर आता या पिठाला चमच्याने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून 7 ते 8 तास किंवा रात्रभरासाठी हे आंबवण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. बॅटरला एकदा चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी जितकं सेट डोसे मला तयार करायचं आहे त्यानुसार बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि उरलेल्या बॅटरला फ्रीजमध्ये आपण 3 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. पाहिजे तेवढं पीठ हे एका भांड्यात काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर घालायचं आहे. साखरमुळे डोस्याला छान असा कलर येतो. 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ यामध्ये नक्की घाला. त्यामुळे डोशाचा वरचा लेअर थोडा क्रिस्पी होतो आणि डोसा आतून मऊ आणि स्पंजी राहतो. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर चमचेनं बॅटरला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या हे राहणार नाहीत. तर इथे आपल्याला सेट डोस्यासाठी पीठ ना खूप पातळ पाहिजे ना खूप घट्ट पाहिजे. इडलीच्या पिठापेक्षा थोडे पातळ असं कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. तर बॅटर इथे बनवून तयार झालेला आहे. आता आपण सेट डोसे बनवण्यास सुरुवात करूया. आता सेट डोसे तयार करण्यासाठी तवा हे गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यावर थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घेऊ. तवा इथे मध्यम गरम झाल्यावर गॅसची आंच कमी करायचा आहे. 1 चमचा बॅटर हे तव्यावर ठेवून गोल असं पसरवून घ्यायचं आहे. तर सेट डोसासाठी जास्त पातळ पसरवून घेण्याची गरज नाही. डोसा हे हलकं पसरवून घेतल्यानंतर गॅसची आंच मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवर आपण हे डोसा शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो डोस्यावर छोटे छोटे छिद्रे हे दिसू लागलेले आहेत. याचा अर्थ असा की डोसा हे परफेक्ट आणि स्पंजी असा बनून तयार होत आहे. डोश्यावरती अशा प्रकारे छिद्रे हे तयार झाल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि यावरती तेल टाकायचं आहे. आता या डोस्याला चमच्याने पलटवून घेऊ आणि याची दुसरी बाजू देखील आपण शिजवून घेणार आहोत. डोश्याची दुसरी बाजू देखील 30 सेकंदापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायचा आहे आणि यानंतर तयार झालेला डोसा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता दुसरा डोसा हे तयार करून घेताना तव्यावरती तेल टाकण्याची गरज नाही. टिश्यू पेपरने एकदा पुसून घ्यायचा आहे. सेट डोसे हे तयार करून घेताना गॅसची आंच मध्यमच ठेवायचा आहे. अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सेट डोसे हे तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले मऊ आणि स्पंजी सेट डोसे हे बनून तयार झालेले आहेत. गरमागरम सेट डोसे नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत आपण सर्व करू शकतो. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.